नागपुर में विश्व हिंदू परिषद के महामंत्री गोविंद शेंडे ने एक प्रेस कॉन्फ्रेंस में बकरी ईद के दौरान गौ हत्या और गौ तस्करी पर चिंता जताते हुए राज्य सरकार और पुलिस प्रशासन से सख्त कार्रवाई की मांग की है। शेंडे ने कहा कि पिछले कई वर्षों के अनुभव से ये सामने आया है कि बकरी ईद के दौरान बड़े पैमाने पर गौ हत्या और गौ तस्करी की जाती है। महाराष्ट्र सरकार ने गाय को राज्य माता का दर्जा दिया है। ऐसे में इस त्योहार के दौरान एक भी गाय की हत्या न हो, इसकी जिम्मेदारी सरकार और प्रशासन को लेनी चाहिए। उन्होंने आगे कहा कि बकरी ईद पर बकरों के खून से जल प्रदूषण भी होता है, जो पर्यावरण के लिए हानिकारक है। उन्होंने सवाल उठाया कि जब गणेश उत्सव और दिवाली जैसे हिंदू त्योहारों को इको फ्रेंडली मनाने की सलाह दी जाती है, तो फिर बकरी ईद को भी उसी प्रकार पर्यावरण के अनुकूल तरीके से क्यों नहीं मनाया जाता। विश्व हिंदू परिषद ने प्रशासन से अपील की है कि वो कानून का सख्ती से पालन कराए और धार्मिक आस्था व पर्यावरण संतुलन दोनों का ध्यान रखे। मागच्या अनेक वर्षाच्या अनुभवाच्या आधारावर आमचं असं म्हणणं आहे की हा जो कालावधी असतो, ह्या कालावधीमध्ये फार मोठी गौ तस्करी होते आणि गौ हत्या होते। बकरी ईदच्या नावाखाली गायीची कत्तल आणि गायीची तस्करी याला कसा आळा घालायचा, महाराष्ट्र शासनाने प्रदेशामध्ये गौ हत्येवरती प्रतिबंध केलेला आहे, गौ तस्करीवरती प्रतिबंध आहे, गायीला राज्यमाता घोषित केलेला आहे। ते सरकारची ही जबाबदारी आहे की ह्या दरम्यान बकरी ईदच्या नावावरती एकही गाय कापल्या जाणार नाही, याची दखल सरकारने घ्यावी, सुनिश्चित करावं। पोलीस प्रशासन आणि बाकीचं प्रशासन यांनी सतर्क राहून आपली यंत्रणा सतर्क करावी। आमचे कार्यकर्ते तर जे काही करायचं आहे, पकडायची धकडायची जे काही कार्यवाही आमचे नेहमी कार्यकर्ता करतातच, ते करतीलच। पण महाराष्ट्र शासनाचा नियम आहे, कायदा आहे, त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे, त्यांनी ती करावी। निर्णय काय, तो आमचं नेहमीच काम आहे, रोजचं काम आहे आमचं। आमचं रोजचं काम आहे ते। आम्ही रोजच करतो गौरक्षा, रोज गौरक्षा करतो आम्ही, रोज ट्रक पकडतो, रोज गौशाळेमध्ये गाई पोचवतो। पोलीसमध्ये काही FIR होतात, काही नाही होत, हे रोजचंच काम आहे। काही नवीन म्हणजे फक्त म्हणजे काय बकरी ईद आली म्हणून जास्त त्याच्यामध्ये लागायची गरज नाही, रोजचं काम आहे। पर्यावरणाला नुकसान हे होतंच आणि माझा तर हे पर्यावरणविद जे आहे, जे पर्यावरणाच्या नावाखाली सगळी आपली पॉलिटिक्स करतात, त्यांना असं म्हणणं आहे, त्यांना माझा प्रश्न आहे की आम्हाला तुम्ही इको फ्रेंडली गणपती बसवायला सांगता, नदीमध्ये गणपती विसर्जन करायला थांबवता, इको फ्रेंडली होळी करायला सांगता, रंगाची आणि पाण्याची होळी खेळू नका आम्हाला सांगता, फटाके नका फोडू असं आम्हाला सांगता। तेव्हा तुम्ही हेही सांगायला पाहिजे की बकरी ईदमध्ये बकरी नका कापू, त्यांनी पर्यावरणाला नुकसान होतं, त्यांनी सांगायला पाहिजे। ते का नाही सांगत, यावेळेला का चूप राहतात, हा प्रश्न आहे त्यांच्याशी। अभिषेक पानसी की रिपोर्ट।